प्रत्येकाला बदला हवाय, प्रत्येकाला। भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट 2019च्या निवडणुकीसाठी भाजपनं कापलं आणि आता खासदार दिलीप गांधी यांच्या मुलानं म्हणजेच सुवेंद्र गांधीनं अहमदनगर दक्षिणमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। 3 तरुण चेहऱ्यांमधला संघर्ष या निमित्तानं अहमदनगरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे। कोण मारणार अहमदनगरची जागा? भाजप राखणार का गड? की राष्ट्रवादीला लागणार लॉटरी? सुवेंद्र गांधींना मिळणार का जनाधार? 3 युवा नेत्यांमधला संघर्ष आता अहमदनगरमध्ये जोर धरणार आहे। भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांना यंदा उमेदवारी नाकारण्यात आली। साहजिकच इथं बंडखोरी होणं अपेक्षित होतं, मात्र दिलीप गांधी यांच्या नाराजीला आता त्यांच्या मुलानंच वाट मोकळी करून दिली आहे। सुवेंद्र गांधी यांनी आपण अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याचं जाहीर केलं। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सुवेंद्र भाऊ साहेबांचं निश्चितपणे नाही, साहेब निष्ठावान आहेत, साहेब निष्ठावान राहणार, कायम राहणार, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की या ठिकाणी मी फॉर्म भरणार। का भरणार? तर मी पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आमची मी कुठे भावना आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना मात्र मतविभाजनाचा फटका या निमित्तानं बसू शकतो। काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनीही सुजय विखे पाटील यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करताना राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचंही म्हटलं होतं। सुजय विखे हे मला अनेकदा भेटलेले होते, त्यांची माझी चर्चा झाली। सुजय विखेची पहिल्यांदा पक्षाला द्या, नसेल तर मी राष्ट्रवादीमधून उभे राहायला तयार आहे। मी नंतर जयंतरावांनी मी त्यांच्याशी चर्चा केली, ठीक आहे आम्ही तुला उमेदवार राष्ट्रवादीतनं देतो, उभं राहा, पण काय कुठं माझी शिकली माहित नाही, त्यांनी तिकडचा रस्ता झाला। काही जणांची मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत, मी मात्र आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो, अशी खरमरीत टीकाही सुवेंद्र गांधींनी सुजय विखेंचं नाव न घेता केली। नाही, बंड याला म्हणू शकत नाही का, कारण की काही लोकांनी बंड म्हणजे जे अपक्ष उभे राहणार होते ते आमच्या अंगावर आले। अंगावर आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की साहेब जे जर का अंगावर येत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जायचं कोणाकडे? आम्ही काय 8-8 उमरे जायचं नाही, आम्हाला काही जणांना 4 उमरे जावं लागतं, काही जण 8 उमरे। आमच्याकडे उमरा नाही, आमच्याकडे डायरेक्ट लोक येऊन भेटतात आम्हाला, कारण की लोकांचं एक सर्वसामान्य नेतृत्व पाहिजे। लोकांना कुठंही मोठ्या हायफाय, ज्यांकडे हेलिकॉप्टर आहे, काहींकडे मोठ्या मोठ्या गाड्या आहे, अशी लोकांना लागत नाही। सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य कार्यकर्ता पाहिजे आणि सर्वसामान्य उमेदवार म्हणून मी निवडणूक लढतोय। आणि निश्चितपणानं नगरकरांच्या ज्या भावना आहेत, कारण की नगर जिल्हा अहमदनगर हे बिना काड्या मात्रच आहे आणि निश्चितपणे इथं माणसं सरळ आहे आणि आम्ही पण सरळ आहोत, यामुळे लोकांचं आमचं प्रेम जुळतं आणि निश्चितपणानं एक चांगलं काम या मतदारसंघात आम्ही केलंय। सुवेंद्र गांधी आणि सुजय विखे पाटील यांच्या संघर्षाचा फायदा थेट राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच राष्ट्रवादी भाजपच्या गढात प्रवेशही करू शकते अशी आशा निर्माण झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण आहे। 3 तरुण चेहऱ्यांमधनं आता जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकणार ह्या उत्सुकतेचं ठरणार आहे। अहमदनगरहून कुणाल जायकर, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।